हो नमस्कार, माझं नाव रोहित मराठे आणि आम्ही जी हिमाचल प्रदेश आणि अमृतसरची ट्रिप केली सुखदा वर्ल्ड टूर्स ट्रॅव्हलतर्फे, त्याचे काही अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. गेल्याच आठवड्यात म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मी आणि माझी फॅमिली अशी आम्ही 14 जणांनी मिळून हिमाचल प्रदेश आणि अमृतसरची ट्रिप सुखदा केली आणि खूपच छान अनुभव होता. जुलै हा तसा पावसाळी महिना आहे, ऑफ सीझन आहे, त्यामुळे आम्ही थोडे कन्फ्यूज होतो नक्की कुठल्या ठिकाणी जावं, काय बघावं. तर अगदी ट्रिपपासनं म्हणजे ट्रिपच्या प्री प्लॅनिंगपासनं आम्हाला सुखदाचे जे प्रज्ञेश आहेत त्यांनी खूप गाईड केलं, मदत केली, प्रोज अँड कॉन्स सांगितले, कुठे गेलं तर काय जास्त चांगलं बघायला मिळेल, कुठली ठिकाणं अवॉइड करायला हवी. आणि ओव्हरऑल ट्रिप आमची साधारण एक 5 दिवसांची होती, ज्याच्यामध्ये आम्ही धरमशाला, मॅक्लोडगंज बघितलं, डलहौसी बघितलं, खजियार म्हणजे जे भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हणतात तिकडे आम्ही गेलो. शेवटच्या दिवशी आम्ही अमृतसरमध्ये वाघा बॉर्डर, त्याच्याशिवाय गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बाग अशी ठिकाणं बघितली. दुश्मनों का सर जो वतन बढ़ाए, तू शेर हिंद आगे बढ़, बने से फिर भी तू न डर, उड़ा के दुश्मनों का सर जो वतन बढ़ाए जाओ, कदम कदम बढ़ाए जाओ, खुशी के गीत गाए जाओ, ये जिंदगी है कौम की, तो कौम से लुटाए जाओ. एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भय. ओव्हरऑल हिमाचल प्रदेश खूपच सिनिक आहे, बघण्यासारख्या खूपच गोष्टी आहेत, पण चांगला टूर ऑपरेटर असल्यामुळे चांगल्या गाड्या, त्याच्यानंतर अनुभवी ड्रायव्हर आणि योग्य कॉर्डिनेशन या सगळ्यामुळे आमच्या ट्रिपला अजून 4 चांद लागले. ओव्हरऑल ट्रिपमध्ये ठिकाणं चांगली असण्याबरोबरच ड्रायव्हर चांगला असणं फार महत्त्वाचं असतं आणि गाडी, कारण ह्या 2 गोष्टी अख्खी ट्रिप आपल्याबरोबर असतात आणि तेच आपले लोकल कॉर्डिनेटर आणि गाईड असतात. या दोन्ही गोष्टी खूपच छान होत्या. त्याच्याशिवाय जुलै महिना म्हणजे पावसाळी महिना असतो, फ्लाईट्स कॅन्सल होणं, रिस्केड्यूल होणं या गोष्टी ओघाने आल्याच. तरी पण या सगळ्या गोष्टी होऊनही आम्हाला स्वतःला पर्सनली कुठेच काही प्रॉब्लेम आला नाही. सगळं जे काय कॉर्डिनेशन होतं, बॅकग्राऊंड वर्क होतं, ते प्रज्ञेश आणि त्यांच्या टीमने केलं आणि आम्हाला एक सुंदर अनुभव या ट्रिपचा मिळाला. आणि ही आमची पहिलीच ट्रिप होती सुखदातर्फे आणि ओव्हरऑलसुद्धा आमची अशी पहिलीच ट्रिप होती भारतात कुठल्या तरी ठिकाणी असं 5 दिवस घालवायचं. ती एवढी छान झाली की आता आम्ही ठरवलं की दरवर्षी
अशीच ट्रिप सुखदातर्फे करायची. आणि जर तुम्ही आणि तुमची फॅमिलीसुद्धा भारतात किंवा भारताबाहेर अशा प्रकारच्या कुठल्याही ट्रिपसाठी टूर ऑपरेटर शोधत असाल तर नक्कीच तुम्ही सुखदाबरोबर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.